Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Jalkaranji. I am going to teach you subject Mechanical Working Drawing. ठीक आहे, तर आपण आजच्या हे जे काही सेमिस्टर आहे या सेमिस्टरला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग या कोर्स बद्दल या सब्जेक्ट बद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ कोर्स, तर कोर्स जो आहे आपला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग, तर त्याच्याबद्दलचे इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. त्याचबरोबर त्याची एक्झामिनेशन स्कीम कशा पद्धतीने असणार आहे आणि त्यानंतर ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस. तर आपल्या कोर्समध्ये कोणकोणते युनिट्स त्याच्यामध्ये असणार आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये थोडंफार एक ओझरता व्ह्यू आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा इंट्रोडक्शन ऑफ द कोर्स मध्ये आपण बघू शकतो आपल्या कोर्सचं जे पूर्ण नाव आहे मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग असं त्याचं नाव आहे. या कोर्सचं ॲब्रिव्हिएशन जे आहे ते MWM असं आहे. त्यानंतर कोर्सचा जो काही कोड आहे तो 22341 असा त्याचा कोड असणार आहे. ठीक आहे, तर एक्झामिनेशन स्कीम जर बघायला गेलं आपल्या कोर्स बद्दल मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग बद्दल बघायला गेलं तर आता आपण सगळे आय स्कीम मध्ये आहोत. तर आय स्कीमच्या बाबतीत थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीसाठी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे दोन्हीमध्येही असतं. म्हणजे तुम्हाला थेरीमध्येही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन बघायला मिळेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट बघायला मिळेल. त्याचबरोबर प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये देखीलही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट तुम्हाला असणार आहे. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे आपल्या आय स्कीमचा पॅटर्न आहे त्याप्रमाणे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन थेरी मधील हे तुमची बोर्ड कंडक्ट करत असणार आहे. ठीक आहे, 70 मार्काची एक्झामिनेशन असेल तुमची, ते बोर्ड कंडक्ट करेल. त्यानंतर 30 मार्काची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे. या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मध्ये तुम्हाला ज्या 2 टेस्ट होतील त्या 2 टेस्टचे ऍव्हरेज असेल. त्याच्यामध्ये टेस्ट 1, ठीक आहे, त्याला आपण T1 म्हणू, प्लस टेस्ट 2 T2 असेल. तर ह्या दोन्हीला जे मार्क्स पडतील त्याला डिवायडेड बाय 2 केलं जाईल, म्हणजे त्याचं ऍव्हरेज काढलं जाईल आणि याच्यामध्ये प्लस तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे 10 पैकी मार्क्स दिले जातील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे आणि थेरीमध्ये टोटल हे 100 मार्क असणार आहे, ज्याच्यामध्ये 70 मार्काची एक्झामिनेशन तुमची बोर्ड कंडक्ट करेल. परंतु आता या ऑनलाईन सिस्टममुळं आपल्याला ज्या कोर्सची आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण क्रिएट करू शकत नाही, त्यासाठी बोर्डानं ह्या सब्जेक्टचे एक्झामिनेशन आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलला घ्यायला सांगितली होती. परंतु या सेमिस्टरला कशा पद्धतीची सिच्युएशन असेल त्यावरती ते डिपेंड्स असेल की तुमची थेरी एक्झामिनेशन होईल का पुन्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपण जर प्रॅक्टिकल सेक्शन कडे जर आला तर त्या प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये एंड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमची 50 मार्काची असणार आहे आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट देखील 50 मार्काची आहे. जर एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचा विचार करायला गेलं तर काही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन हा इंटरनल असतात, काही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ह्या एक्सटर्नल असतात. तर आपला जो काही कोर्स आहे त्यासाठी तुमची एक्झामिनेशन ही इंटरनल एक्झामिनेशन असणार आहे, ज्याचं वेटेज आहे तुमचं 50 मार्काचं. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंटच्या अंडर तुम्हाला काही शीट्स असणार आहेत, त्या तुम्हाला शीट प्रॉपरली कंप्लीट करायचे आहेत. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 7 शीट ड्रॉ करायचे आहेत आणि त्या 7 शीट पैकी तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील 50 पैकी ते या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटच्या अंडर कन्सिडर केले जाणार आहे. तर दोन्ही मिळून इथं काय होणार आहे, हे देखील 100 मार्काचं असणार आहे. तर टोटल बघायला गेलं तर इथं 100 आणि इथं 100 असं टोटल 200 मार्कासाठी हा कोर्स असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू की या कोर्समध्ये किती युनिट्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. तर बघा ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस. तर ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 6 युनिट दिसत आहेत. हे युनिटचे इथं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक युनिटला असणारं त्याचं रिस्पेक्टिव्ह वेटेज जे आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर पहिला युनिट जो असणार आहे तो बघा डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस असणार आहे, की ज्याचं युनिट तुमचं 8 मार्काचं असणार आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड्स आणि याचं युनिट आहे, याचं जे वेटेज आहे ते तुमचं 14 मार्काचं असणार आहे. नंतर आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, या युनिटचं वेटेज असणार आहे 6 मार्काचं असणार आहे. त्यानंतर चौथा युनिट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग, याचं वेटेज असणार आहे 10 मार्काचं. आणि शेवटचे जे 2 युनिट आहेत 5वा आणि 6वा हे खूप महत्वाचे युनिट आहेत इन टर्म्स ऑफ वेटेज. तर तुम्ही बघू शकता डिटेल्स टू असेंब्ली ड्रॉइंग, तर या केसमध्ये तुम्हाला 16 मार्काचं वेटेज दिसतंय आणि त्याचबरोबर असेंब्ली टू डिटेल्स या युनिटचं देखील वेटेज तुम्हाला 16 मार्काचं दिसत आहे. तर अशा पद्धतीने हे टोटल 70 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. तर हे टोटल तुमचे 70 मार्क असणार आहे. तर आता आपण बघूया की प्रत्येक युनिट वाईज याच्यामध्ये थोडं आपल्याला काय बघायचं आहे, थोडं ब्रीफ इंट्रोडक्शन आपण त्या प्रत्येक युनिटची घेऊया. तर याच्यामध्ये बघा जर पहिलं दिलेलं आहे
डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस काय आपण हे समजून घेऊया. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? डेव्हलपमेंट इज अ अनफोल्ड और अनरोल्ड फ्लॅट प्लेन फिगर ऑफ 3D ऑब्जेक्ट. कोणताही आपण एक 3D ऑब्जेक्ट घेतला आणि त्या 3D ऑब्जेक्टला जर तो ऑब्जेक्ट हॉलो असेल त्याला आपण कट केला, कट केल्यानंतर अनफोल्ड केल्यानंतर त्याची जी काही इमेज आपल्याला दिसणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो? डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. बघा एक्झाम्पल म्हणून आपण बघू शकतो, इथं आपण काय घेतलंय? एक सिलेंडर घेतलेला आहे. ठीक आहे, मग या सिलेंडरला आपण जर समजा इथं अशा पद्धतीनं कट केलं, जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, आणि कट करून त्याला आपण अनफोल्ड केलं या साईडला आणि या साईडला, अशा पद्धतीने जर त्याला आपण अनफोल्ड करत गेलो, तुम्हाला या इमेजमध्ये दिसत आहे, तर अनफोल्ड केल्यानंतर त्याची कशा पद्धतीनं ऑब्जेक्ट तयार होतो, जी फिगर तयार होती, प्लेन फिगर 2D फिगर तयार होती, त्या 2D फिगरला आपण काय म्हणत असतो? या सिलेंडरचा इथं डेव्हलपमेंट तयार झालेला आहे. तर आपल्याला या टॉपिकमध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या 3D ऑब्जेक्टचे डेव्हलपमेंट ड्रॉ करायचे. परंतु आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करत असताना सिंपल ऑब्जेक्ट नसणार आहे, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की एका ऑब्जेक्टमध्ये एखादं होल ड्रिल केलेलं असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असणार आहे. तर तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवतोय. इथे तुम्हाला दिसेल हा एक ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला 3D, जो काय केलेला आहे तुमच्या HP वरती रेस्ट केलेला आहे, आणि या 3D ऑब्जेक्ट मधून आपण अशा पद्धतीनं एक सिलेंड्रिकल होल इथं आपण काय केलेला आहे? ड्रिल केलेला आहे. तर तुम्हाला इथं व्ह्यू मध्ये देखील दिसेल. तर अशा पद्धतीनं जर ऑब्जेक्ट तुमचा कट होत असेल तर आपल्याला याची आता डेव्हलपमेंट ड्रॉ करायची. म्हणजेच हा ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण अनफोल्ड करू, अनरोल्ड करू, त्यावेळी तो कशा पद्धतीने दिसणार आहे ते आपल्याला ड्रॉ करायचं. मग अशा ठिकाणी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असणार आहेत, त्याला वेगवेगळे कटिंग प्लेन्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे होल्स असतील, तर त्याप्रमाणे आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता जे काही एक्झाम्पल मी घेतलं, तर याची डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेस कशा पद्धतीने येणार आहे ते तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपल्याला ते ओरिएंटेशन सांगतील त्याप्रमाणे आपल्याला हे दोन्ही व्ह्यूज ड्रॉ करून घ्यावे लागतील, आणि त्याचप्रमाणे त्याचं जे काही डेव्हलपमेंट आहे तुम्हाला इथं दिसणार आहे. तर ज्यावेळी आपण त्याला अनफोल्ड करू त्यावेळी अशा पद्धतीने त्याची ही इमेज दिसणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या पहिल्या युनिट बद्दल. आता येऊया आपण सेकंड युनिटकडे, इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड. तर बघा इंटरसेक्शन याचा अर्थ काय होत असतो? समजा असा एक सॉलिड आहे, ठीक आहे, आपण जर सिलेंडर घेतला आणि या सिलेंडरमध्ये समजा दुसरा सिलेंडर आपण जर इन्सर्ट केला, ठीक आहे, दुसरा सिलेंडर अशा पद्धतीने जर इन्सर्ट केला, तर इथं काय झालं? दोन सॉलिडचं इंटरॅक्शन झालं आणि दोन सॉलिड एकमेकांमध्ये पेनेट्रेट झालेले आहेत. तर त्याच्यामुळं जे काही त्याच्या कटिंग सरफेस येणार आहेत ते आपल्याला काय करायचं, त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्याला आपण काय म्हणत असतो? इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड. तर बघू शकता इथं काय मी ऑब्जेक्ट तुम्हाला दाखवतोय की बघा असे वेगवेगळे ऑब्जेक्ट असणार आहेत की एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये काय झालेलं आहे? पेनेट्रेट झालेलं आहे. तर त्यावेळी त्याचं जे काय सरफेस आहे तर त्याचं त्या पद्धतीनं त्याचं जे काही ड्रॉइंग येईल ते कशा पद्धतीने येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथं काही दुसरं एक्झाम्पल दाखवत आहे. तर या केसमध्ये तुझा जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये कोन इंटरसेक्ट झालेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर सेकंड आहे बघा, तर कोन मध्ये सिलेंडर इंटरसेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही इथं बघू शकता. मग त्यानंतर आपल्याला याचं जे काही ड्रॉइंग आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ते ड्रॉइंग त्याचं कम्प्लीट करून घ्यायचं आहे. आपल्याला त्याचं इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड ड्रॉ करायचं आहे. तिथं एक्झाम्पल काय दाखवलेलं आहे? एक्झाम्पल म्हणून इथं एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरमध्ये दुसरा सिलेंडर काय झालेला आहे? पेनेट्रेट झालेला आहे. तर त्याचं इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड आपल्याला काढायचं. तर बघा इथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे आणि त्याचं हे एक सिम्प्लिफिकेशन व्ह्यू अशा पद्धतीनं दाखवलेला आहे. तर हे तुमच्या सेकंड युनिटमध्ये अशाच वेगवेगळ्या पद्धतीचं इंटरसेक्शन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. थर्ड युनिटकडे आपण गेलो तर कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. तर खूप सिंपल चॅप्टर आहे हा आणि याचं वेटेज देखील कमी आहे. तर कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये जे आपले स्टँडर्ड पार्ट्स आहेत तर त्याला आपण ड्रॉइंग मध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो ते शिकण्यासाठी हा तुमचा तिसरा युनिट आहे, ज्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आपण म्हणत आहोत. तर त्याच्यामध्ये आता बरेचसे मटेरियल आपण इंजिनिअरिंग मध्ये वापरत असतो. तर प्रत्येक मटेरियलचं एक स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, एक रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर बरेचसे स्टँडर्ड पार्ट्स आपण वापरत असतो, त्याचं देखील एक स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे आणि तेच सगळं आपल्याला या कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन युनिटमध्ये शिकायचं आहे. तर बघा इथं काय मी मटेरियल्स दाखवलेले आहेत. जर समजा मटेरियल असेल
तर मेटल्स असतील तर मेटल्समध्ये तुम्हाला इथं दिसेल की कशा पद्धतीने तुम्हाला याचं रिप्रेझेंटेशन आहे, तुम्हाला कन्व्हेन्शन अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहे. ग्लाससाठी तुमचं अशा पद्धतीने येईल. इथं मटेरियल काही स्पेसिफिक केलेले आहे, तर त्या मटेरियलचं स्पेसिफिकेशन असा तुमचा बॉक्स येईल आणि त्याच्यामध्ये ह्या अशा हॅचिंग लाईन्स येणार आहे. त्यानंतर ग्लास आहे, ग्लाससाठी अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आहे. तर प्रत्येक मटेरियल आहे, तर त्या मटेरियलचं स्टँडर्ड कसं रिप्रेझेंटेशन असणार आहे ते आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. तर हे झालं मटेरियलच्या बाबतीत. त्याचबरोबर काही स्टँडर्ड पार्ट्स आहेत, जसं की तुम्ही बघू शकता काही शाफ्ट्स असतील, ठीक आहे, काही स्प्रिंग्स असतील. तर प्रत्येकाचं रिअलमध्ये जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो असा असणार आहे आणि त्याप्रमाणे त्याचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर काही बेरिंग्स असतील, काही मेकॅनिकल तुमचे ऑपरेशन्स असतील, तर बघा इथं दाखवलेलं आहे नर्लिंग ऑपरेशन एक आपण दाखवलेलं आहे. स्ट्रेट नर्लिंग असेल, डायमंड नर्लिंग असेल, तर त्याचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने असणार आहे ते या कॉलम मध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला हे वेगवेगळे जे कन्व्हेन्शन्स आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, हे काही मेकॅनिकल ऑपरेशनच्या बाबतीत झाले. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही वेगवेगळे सिम्बॉल्स ड्रॉ करायचे आहेत. स्पेसिफिकली वेल्डिंग सिम्बॉल्स कसे रिप्रेझेंट आपण करत असतो. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे तुमचा प्रोडक्शन ड्रॉइंग. आता बघा, कोणताही ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जर कॉम्पोनंट प्रोड्यूस करायचा झाला तर आपण शार्प त्याच डायमेन्शनचा कॉम्पोनंट आपण प्रोड्यूस करू शकत नाही. का? त्याच्या मागे रिझन्स आहेत. तर बेसिकली तुम्ही 3 M's शिकला आहात. तर 3 M's म्हणजे काय आहे, तर मॅन, मशीन आणि मटेरियल. तर मॅन, मशीन आणि मटेरियल हे प्रत्येक वेगवेगळं आहे. प्रत्येक माणसाचे जे काही स्किल्स आहेत ते वेगवेगळे आहेत. प्रत्येक मटेरियल वेगवेगळं आहे, प्रत्येक मशीन वेगवेगळे आहे. तर ह्या बिकॉज ऑफ दिस 3 M's, ह्या 3 M मुळे आपण एक्झॅक्ट डायमेन्शनचा जो काही पार्ट आहे, कॉम्पोनंट आपण प्रोड्यूस करू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये काही टॉलरन्स त्याच्यामध्ये द्यावं लागतं. जसं की समजा आपण 10 mm चा आपल्याला जर शार्प मॅन्युफॅक्चर करायचं असेल, तर शार्प आपल्याला 10 mm डायमीटरचा शार्प आपण शाफ्ट मॅन्युफॅक्चर करत नाही. तर 10 mm पेक्षा प्लस आणि मायनस आपण थोडं काहीतरी त्याच्यामध्ये टॉलरन्स देत असतो. मग ते सगळं जे काही डिटेल्स आहे ते आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याच्यामध्ये मग होल बेस सिस्टम काय आहे, शाफ्ट बेस सिस्टम काय आहे, लिमिट्स काय आहेत, टॉलरन्सेस काय आहेत, हे सगळं आपल्याला यामध्ये शिकायचं. याच्यामध्ये मी एक सिंपल डायग्राम तुम्हाला दाखवतो की कशामध्ये वेगवेगळ्या फीट्स कोणकोणत्या आहेत. तर इथं बघा, हा जो दाखवला हा शाफ्ट आहे, हा होल आहे. ठीक आहे, तर मग शाफ्ट ज्यावेळी होल मध्ये तुमचा इन्सर्ट होत असेल त्यावेळी त्याच्या 3 फीट तयार होत असणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुमची क्लिअरन्स फीट असेल, इंटरफरन्स फीट असेल, ट्रान्झिशन फीट असेल. तर ह्या वेगळ्या फीट्स आहेत. त्यानंतर प्रत्येकाचं एक बेसिक साईज असणार आहे. त्याच्या बेसिक साईज वरती जे काय आपण टॉलरन्स देत असतो त्याचं मग अप्पर डेव्हिएशन असेल, लोअर डेव्हिएशन असेल. हे सगळं जे काय पार्ट आहे ते आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, हे झालं प्रोडक्शन ड्रॉइंगच्या बाबतीत. नेक्स्ट आहे आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे डिटेल्स टू असेंब्ली. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो बघा, डिटेल्स टू असेंब्ली. तर याच्यामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला एका मोठ्या असेंब्लीचे छोटे छोटे पार्ट्स दिले जातील सेपरेट करून, आणि ते सेपरेट केलेले पार्ट एकत्र करून त्याची असेंब्ली ड्रॉइंग कशा पद्धतीने येईल हे आपल्याला ड्रॉ करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण काय घेतलंय, एक स्क्रू जॅकचे पार्ट्स घेतलेले आहेत. तर स्क्रू जॅकचे सगळे पार्ट्स तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. हे झाले तुमचं प्रत्येक इलेमेंट्सला तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. आता ह्या डिटेल्सला एकत्र करून कशा पद्धतीने तुमची असेंब्ली होणार आहे ते आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं. तर बघा, अशा पद्धतीनं सगळे पार्ट एकत्र येऊन ही पूर्णपणे असेंब्ली बनणार आहे. तर ह्या युनिटमध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं, जसं स्क्रू जॅक आहे त्याच पद्धतीनं असे वेगवेगळे 3D इमेजेस आपल्याला असेंब्ली ड्रॉइंग्स बनवायचे आहेत. कशापासून? अशा पद्धतीचे जे डिटेल्स दिलेले आहेत त्या डिटेल्स पासून आपल्याला इकडं असेंब्ली ड्रॉइंग्स बनवायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या 5व्या युनिट बद्दल, डिटेल्स टू असेंब्ली. आता एक्झॅक्टली याच्या उलट जो 6वा युनिट आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, असेंब्ली टू डिटेल्स. तर एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस आपण करणार आहोत. तुम्हाला एखाद्या कॉम्पोनंटची, एखाद्या सिस्टमची असेंब्ली दिली जाईल आणि त्या असेंब्लीवरून तुम्हाला त्याचे डिटेल्स ड्रॉइंग ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक पार्टचे तुम्हाला 2D त्याचे व्ह्यूज ड्रॉ करायचे. तर बघा, इथे तुम्हाला अशा पद्धतीची असेंब्ली दिली जाईल आणि असेंब्लीवरून परत तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं प्रत्येकाचे डिटेल्स कॉम्पोनंट तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. तर हे इन जनरल त्याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये, या युनिटमध्ये अशा पद्धतीनं काम करायचं आहे. तर एक इन जनरल इंट्रोडक्शन मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. ठीक आहे, जर प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला टोटल 7 शीट त्याच्यामध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि त्या 7 शीट कोणत्या असणार आहे याचं जे काही डिटेल आहे ते ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे आणि सिलेबसची कॉपी जी आहे मी ऑलरेडी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अपडेट केलेली आहे. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट, तर सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट जे आहेत, बोर्डाकडून आलेले सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट असतील
स्टुडंट ऍक्टिव्हिटी असतील, ह्याही देखील आपल्या सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर तुम्ही त्याप्रमाणे त्या मायक्रो प्रोजेक्टचे जे टायटल्स आहेत ते बघायचे आहेत आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती काम करायला चालू करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे इन जनरल व्ह्यू आपण पूर्ण सिलेबसचा बघितला. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर पासून कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन नावाचा जो आपला टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करतोय, जो थोडासा सोपा आहे इनिशियल स्टेजला. तर याच्यामध्ये काही रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत ते ऑलरेडी आपल्या काही फॅकल्टीचे आहेत, त्याचबरोबर इंटरनेटवरती देखील काही चांगले लेक्चर्स अवेलेबल आहेत. तर ज्या पद्धतीनं जसं जसं तुम्हाला देता येईल त्याप्रमाणे मी ते गुगल क्लासरूम मध्ये अपडेट करत जाईन. तर त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही वर्कआउट करून आपण हा कोर्स कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.